धुळे जिल्ह्यात अपघाताच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशाच एक घटनेत एका तरुण पत्रकाराने जीव गमावला. शहराजवळील गरतड बारी येथे भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने एका चारचाकी वाहनाला उडवल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातात मुंबई येथे कार्यरत असणारा तसेच धुळे जिल्ह्यातील बोरकुंड येथील रहिवासी पत्रकार हर्षल बदाने पाटील यांचं जागीच निधन झालं. तर या घटनेत अन्य 3 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार हर्षल बदाने पाटील हे बोरकुंड येथे आपल्या गावी आलेले होते. यावेळी ते धुळे शहरात आले होते. सायंकाळी बोरकुंड गावी परत जात असताना रस्त्याच्या कडेला त्यांची गाडी उभी होती. यावेळी समोरून आलेल्या भरधाव ट्रकने त्यांच्या वाहनाला उडवले. यावेळी हर्षल यांनी स्वतःला वाचवण्यासाठी वाहनातून उडी मारण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच वेळी ट्रकच्या मागील चाकात येऊन त्यांचं निधन झालं. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ रस्त्याचे काम सुरू असताना त्या ठिकाणी एका दुचाकीला उडत त्याच ठिकाणी हा ट्रक जाऊन थांबला. तर या चारचाकी वाहनात हर्षल यांच्यासोबत असलेले अन्य 2 जण गंभीर इतर जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान या घटनेमुळे धुळे शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. ही घटना बघताच त्या ठिकाणी लोकांनी धाव घेतली. संतापात नागरिकांनी ट्रकवर दगडफेक केली, गाडीच्या काचा फोडल्या. यावेळी एक पोलीस कर्मचारी दगड लागून जखमी झाला. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी देखील झाली होती.